आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। वेळेप्रसंगी अंगावर गोळ्या घेऊ परंतु डिंभे प्रास्ताविक बोगद्याला विरोधच करणार असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकर बांगर यांनी केले आहे। मंचर येथे तेज तुफान न्यूजशी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर बांगर हे बोलत होते। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, मंचर, आंबेगाव। बांगर आमच्या दोघांच्या बाबतीमध्ये जो काही इन्सिडेंट घडला तो सगळ्यांना माहिती आहे, परंतु राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये काम करत असताना शेवटी कायमस्वरूपी वैरत्व कोणाशीच नसतं आणि हे वैरत्व म्हणजे आमची काही लगेच मैत्री झाली किंवा काही झालं अशातला भाग नाही। परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दोन पावलं पुढे जायचं मागे जायचं म्हटलं तरी आमची तयारी असते। शेवटी जो शेतकरी कष्टकरी आहे, गोरगरीब आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी आमची भूमिका त्या संदर्भात चांगलीच असेल। उमेदवार दिलीपराव जोळसपाटील तुम्हाला भेटले आणि समस्या सोडवणार याबाबत आश्वासन दिलं तर तुम्ही त्यांनाही सहकार्य करणार का? नाही, मला एकट्याला ती भूमिका घेता येणार नाही। मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घ्यावं लागेल आणि थोडंसं या पाठीमागची जी काही पार्श्वभूमी आहे त्याचाही पण आम्हाला विचार करावा लागेल। आणि दुसरी गोष्ट, माझे नेते जे राजू शेट्टी साहेब आहेत त्यांच्याशी बोलूनच मला हा निर्णय घेता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आमची परिवर्तन महाशक्ती ही तिसरी आघाडी आहे। राजू शेट्टी साहेब मला जे सांगतील त्या पद्धतीनं भूमिका घ्यावी लागेल। आणि मला राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तू यांच्याशी भूमिका घे आणि त्यातल्या त्यात प्राधान्यक्रम आम्हाला पहिलं देवदत्त निकमांच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं चर्चा कर। माझी कौटुंबिक परिस्थिती तुम्हाला माहिती आहे, माझ्या मिसेसचं ऑपरेशन झालं आहे, माझी पण परिस्थिती, माझी तब्येत बरी नव्हती। त्या दिवशी जरी मी व्यासपीठावर गेलो तरी माझी तब्येत बरी नव्हती। तुमच्या विविध अडचणीमुळे तुम्ही उमेदवारी अर्ज भरला नाही, काही घरगुती अडचण होते, काही तुमच्या शारीरिक अडचणी होत्या। मात्र हे सगळं असताना आता तुमची परिवर्तन जनशक्ती तिसरी आघाडी आहे आणि तिसरी आघाडीमधले घटक पक्ष बच्चूभाऊंचा प्रहार हा एक पक्ष आहे। मात्र ह्या पक्षाने दिलीपराव जोळसे पाटलांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आंबेगाव विधानसभेमध्ये। तर तुमचाही ते याला पाठिंबा असणार आहे? कारण आताच तुम्ही म्हणले की आमची परिवर्तन जनशक्ती तिसरी आघाडी आहे म्हणून आम्ही तुमचाही पाठिंबा समजायचा का? एक लक्षात घ्या, प्रहारनी जरी पाठिंबा दिला असला तर ते प्रहारचे कार्यकर्ते मला कधीही कुठं कार्यक्रमात कुठल्या दिसले नाही, कुठल्या ॲक्टिव्हपणे आमच्यासारखं काम करताना दिसलेलं नाही। आता त्यांचं काम मला कधीच पाहण्यात आलं नाही, कधी योगही आला नाही त्यांच्याबरोबर। त्यामुळं आता काय होतं आहे, इलेक्शनमुळं अचानक कोणी कार्यकर्ते उठतील आणि काही भूमिका घेतील, त्या भूमिकेशी आम्ही सहमत असूच असं नाही। आणि प्रहारनी जर पाठिंबा दिला असेल तर बच्चू कडू साहेबांचं पत्र त्यांनी दाखवावं, हे आमचं म्हणणं आहे। काय होतं, उगाच काही गोष्टी करण्यात त्याला अर्थ नाही। शेवटी एक लक्षात घ्या, आम्ही जी भूमिका घेतो शेवटी आमचा नेता जे सांगेल त्या पद्धतीनं भूमिका आम्हाला त्या ठिकाणी घ्यावी लागते। प्रहार संघटनेचं बच्चूभाऊंचं अधिकृत पत्र त्यांच्याकडे नाही असं म्हणताय का तुम्ही? का अधिकृत पदाधिकार नाही असं म्हणायचं तुम्हाला? नाही, अधिकृत त्यांच्याबद्दलही मला काही म्हणायचं नाही, पण बच्चूभाऊंचं अधिकृत पत्र जर त्यांनी दाखवलं तर चांगलीच गोष्ट आहे। आम्ही ते मान्य करू ना का बाबा प्रहार जनशक्ती पक्षाचा अधिकृत पाठिंबा आहे, बच्चूभाऊंचं सुद्धा याला समर्थन आहे। प्रहारचा अधिकृत पाठिंबा नाही का त्यांना? नाही, मी कसं सांगू, प्रहार हा वेगळा पक्ष आहे, आमची संघटना वेगळी आहे। आता त्यांनीच तो विषय त्यांनाच विचारावा, त्यांनाच ते क्लिअर करा म्हणावा। आता मी का त्या प्रश्नावर या सगळ्या याच्यामधून परिवर्तन जनशक्तीमध्ये आज तुमचा घटक पक्ष आहे, तिसऱ्या आघाडीमध्ये बिघाडी झाली का असे लोकांमध्ये संभ्रम आहे। मग आज तुमचा घटक पक्ष दिलीपराव जोळसे पाटलांना पाठिंबा देतो, तुमची भूमिका वेगळी आहे। मी मी तो विषय क्लिअर केलेला आहे, पुन्हा परत तुम्ही मला ते रिपीट करायला लावताय। ते जे कार्यकर्ते आहेत ते कुठेही तुम्हाला अधिकृतपणे दिसले नाहीत, आम्हालाही दिसले नाहीत कुठं काम करताना। म्हणूनच मी म्हटलं बच्चू भाऊंचं अधिकृत पत्र असेल तर त्यांनी दाखवा। सध्या पाण्याचा प्रश्न सगळीकडे गाजतोय। माननीय दिलीप वळसे साहेब हे जो डिंबे कॅनॉलमधून जो बोगदा होणार आहे त्याद्वारे जे पाणी नगर जिल्ह्यामध्ये जाणार आहे तो बोगदा रद्द करण्यासाठी प्रयत्न करतायत। तुमचं या बोगदा रद्द करण्याला समर्थन आहे का विरोध आहे? हे बघा, डाव्या कॅनॉलला जे पाणी जातं ते 6.5 TMC पाणी जातं। कर्जत, श्रीगोंदा, पारनेर या भागामध्ये ते पाणी जातं। 6.5 TMC पाणी तिकडं जातं आणि 6 TMC घोड कालवा असेल, मीना कालवा असेल आणि उजवा कॅनॉलला जातं। तर 6.5 TMC पाण्यावरती त्यांचा कायदेशीर हक्क आहे, 6 TMC पाण्यावर यांचा हक्क आहे। आता त्यांचं जे म्हणणं आहे, वस्तुस्थिती अशी आहे त्या संदर्भामध्ये की त्यांना 6.5 TMC पाणी त्या ठिकाणी मिळत नाही। जो डावा कॅनॉल आहे त्या कॅनॉलला अनेक ठिकाणी गळती आहे, तो नादुरुस्त झालेला आहे, अनेक ठिकाणी तो कालवा फुटतो, त्यावेळेला ते बंद राहतं, त्या पट्टीत त्यांना पाणी मिळत नाही। म्हणून त्यांची ती मागणी आहे की धरणाच्या तळाशी बोगदा करावा। पण या भूमिकेचं आम्ही कदापि समर्थन करणार नाही। धरणाच्या तळाशी जर बोगदा करायची भूमिका असेल
तर त्याला सगळ्यात पहिला विरोध आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असेल आणि आम्ही नुसतं बोलणार नाही, त्या ठिकाणी रक्त सांडायची वेळ आली तरी चालेल. धरणाच्या पाणी पातळीच्या वरचा होणारा बोगदा मान्य आहे का तुम्हाला? नाही, पाणी जे निसर्गाचं पाणी धरण भरल्यानंतर जे खाली वाहून जातं ते पाणी जर ओसंडून पाणी जात असेल, ते पाणी जर त्यांनी नेलं तर त्याला आमची काही हरकत नाही. वरचा बोगदा झाला तर तुम्हाला काही हरकत नाही? हा, वरचं जे निसर्गातनी वाहून जाणारं पाणी ते त्यांनी नेलं तर त्याला आमची अजिबात हरकत नाही. पण धरणाच्या तळाशी बोगदा करून जर काही अशी भूमिका तुम्ही मान्य दिलीप वळसे पाटलाची भूमिकेचं समर्थन करता? त्यांची कुठली भूमिका आहे? आमची भूमिका आम्ही मांडतोय. आम्ही कोणाची भूमिका मांडायला या ठिकाणी आलेलो नाही. आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही भूमिका आहे. त्यांची मागणी योग्य आहे. मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या मागणीपेक्षा मी तुम्हाला सांगतो 68 कोटी आणि 56 लाख रुपये त्याचा शासन निर्णय माझ्याकडे आहे. त्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासन निर्णय झालेला आहे आणि त्या कालव्याची दुरुस्ती झाल्यानंतर त्यांची जी अपेक्षा आहे त्या पद्धतीचं पाणी त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे बोगद्याचा विषय या ठिकाणी निकाली निघतोय. त्याचं विनाकारण राजकारण या ठिकाणी होताना दिसतंय. त्याच्यामध्ये फारसं काही तथ्य आहे असं मला वाटतं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.